नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. आज ओव्हरऑल आपला प्लॅन काय होता डेली टाईम फ्रेमनुसार बुलिश होता. ठीक आहे. मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं आणि आपण बुलिशचा प्लॅन केला. जो की मी एक्सप्लेन केलं की हा पहिला पुलबॅक आहे आणि हा सेकंड पुलबॅक आहे, जो की कन्फर्म झाला ठीक आहे. तर डेलीनुसार आज बुलिश मिळाले कॅन्डल. ओव्हरऑल गॅप डाउन ओपन होऊन ज्यावेळेस मार्केट डे हायला क्लोज होतं, त्यावेळेस तो स्ट्राँग बुलिशनेस पॅटर्न कन्सिडर केला जातो. वीकली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं, तर आता इथं काय आहे, हा पुलबॅक आहे. आपल्याला हे प्रिडिक्शन काय की आपल्याला डोजी बनवू शकतो. ठीक आहे. तर असा आपला प्लॅन आहे. आता 15 मिनिटानुसार जर बघितलं आपण, तर आज आपण पहिला ट्रेड कुठला केला, तर ते प्लॅन करूया. ठीक आहे. हे सपोर्ट रेझिस्टन्स आपले आपण मार्क केले. ठीक आहे. आपला प्लॅन प्रिडिफाईन होता आणि क्लिअर प्लॅन होता. ठीक आहे. तर आपला प्लॅन काय होता, की इथून हा हा एस-एल आणि टार्गेट आपलं हे होतं. ठीक आहे. तर आता टार्गेट पूर्ण आलंय का? तर नाही आलं. जो बुलिश स्कॅल्प जो पकडला, तर तो कुठला पकडला? तर तो आपण इथून एक्झॅक्ट इथून हा पकडला आणि इथपर्यंत पकडला आणि त्यानंतर आपण पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. तर स्क्वेअर ऑफ का केली? कारण ऑप्शनच्या प्रीमियममध्ये थोडंसं वेगळेपणा जाणवत होता. म्हणून आपण इथं प्रीमियमची म्हणजे मूव्हमेंट एक्झिट केली. नंतर हा जो एरिया होता ना, तर हा साइडवेज एरिया होता. कारण हा पुल ब्रेकआउट आणि पुलबॅक हा पुलबॅक जो आला ना, तो स्ट्राँग आला. सो इथून साइडवेज येण्याचे चान्सेस जास्त होते. सो आपलं ओव्हरऑल टार्गेट काहीतरी हे आहे. तर आपण आपल्याला हे जर टार्गेट कॅप्चर करायचं असेल, तर आपण ऑप्शनमध्ये करू शकतो का? तर नाही. तर त्याचं कारण काय आहे? तर कारण अ, आपण जे काही स्कॅल्पर वगैरे असतात ना, तर ते बऱ्यापैकी सिंगल मोमेंटमध्ये एका दिवस म्हणजे महिन्यातला एकाच दिवस असा असतो, की तो सिंगल मोमेंटमध्ये तुम्हाला हा आपला निघतो. पण जनरली मार्केट काय करतं ब्रेकआउट देतं, साइडवेज जातं आणि कंटिन्यू होतं. मग इथं आपल्याला काय केलं पाहिजे फ्युचरमध्ये पोझिशन ॲड केली पाहिजे. ठीक आहे. तर मग असा प्लॅन होता. ओव्हरऑल आपली फ्युचरमध्ये पोझिशन ऑन आहे. म्हणजे थोडक्यात इथपर्यंत आपलं टार्गेट आहे. जर समजा हा लो ब्रेक गेला, तर आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ. ठीक आहे. तर हा ओव्हरऑल असा विषय आहे. तर आता उद्यासाठी प्लॅन करूया. आता हा तर ह्याचं टार्गेट पेंडिंग आहे. ठीक आहे. आपण ह्याला इकडे आपण शिफ्ट करूया. ठीक आहे. आता उद्यासाठी काय प्लॅन आहे? उद्या मार्केट ओपन कुठे होतं ते महत्त्वाचं आहे सगळ्यात. ठीक आहे. तर मार्केट जर समजा ओपन इथं झालं, तर पुलबॅक आणि कंटिन्यू. ओके. कंटिन्यू नंतर हे जर कंटिन्यूएशन होत असेल आणि पुन्हा जर ब्रेकडाउन जर मिळत असेल, तर आपण इथं सेलला जाणार आहे. ठीक आहे. हा आपला पहिला प्लॅन आहे. ठीक आहे. 1 मिनिटं मला जरा हे डिलीट मारू द्या. ठीक आहे. पहिला प्लॅन तर आपला वर्क झाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्लॅन काय आहे? जर समजा मार्केट गॅप डाउन ओपन झालं, तर गॅप डाउन ओपन झाल्यानंतर जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण बेरिश नाहीये. कदाचित हा पुन्हा रिक्लेम करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे आणि रिक्लेम केल्यानंतर आपलं मिनिमम टार्गेट आपलं हे असेल. ठीक आहे. हा झाला दुसरा प्लॅन. तिसरा प्लॅन काय आहे? तर तिसरा प्लॅन करत असताना समजा मार्केट झालं गॅप डाउन ओपन आणि ह्याखाली सस्टेन होतं. हे पुलबॅक आणि कंटिन्यू तर मग हे फॉल चांगला असेल आपल्याला. जो की म्हणजे पुलबॅक असेल हा, म्हणजे स्ट्राँग सेलिंग असेल ही. ठीक आहे. तर हा झाला तिसरा प्लॅन. ठीक आहे. तर ओव्हरऑल चौथा प्लॅन काय आहे? जर समजा मार्केट कुठेतरी हित ओपन झालं आणि हे अपला पण जात नाही, डाउनला पण जात नाही. म्हणजे डे लो पण टेस्ट करत नाही, डे हाय पण टेस्ट करत नाही. सो इथं हा झाला साइडवेज एरिया. ठीक आहे. कारण आज बऱ्यापैकी टाईम स्पेंड कुठे केलाय तर हाय एरियामध्ये केलाय. ठीक आहे. तर असा विषय आहे आणि समजा गॅप ओपन झाला तर ओव्हरऑल आता बऱ्यापैकी टार्गेट काय येणार आहे? तर ओव्हरनाईटला येणार आहे. जे की आपलं पेंडिंग टार्गेट आहे. समजा पेंडिंग टार्गेट आपलं इथपर्यंत आलं आणि हे कंटिन्यू दाखवते, पण कंटिन्यू होत नाही. तर मग पुन्हा जर ह्याच्या खाली जर सस्टेन झालं, तर पुन्हा आपण गॅप फिलिंगपर्यंत ट्रेड एक घेऊ शकतो. पण ओव्हरऑल बेरिश आहे का? तर नाही. आता करंटला थोडासा बेरिशनेस कमी झालाय. ठीक आहे. कारण इथं टाईम स्पेंड भरपूर केलाय. तर असा प्लॅन आहे. जर आपला एनालिसिस जर तुम्हाला आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे मी जसा की व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला, की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. थँक यू.